अशी बगाड यात्रा तुम्ही कधी पाहिली आहे का? आज बैलांचा खास दिवस. तर बगाड यात्रेपेक्षा यात्रा का वेगळी? गलीत एक वेग असत. पहिलं शक्यतो चालत नाही. जय शिवराय मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कामेरी गावची प्रसिद्ध बगाड यात्रा. नाथ खिल्लार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरा. पिढ्यांचा वारसा, संस्कृतीचा हा सोहळा सांगली जिल्ह्याचं वैभव आणि कामेरी गावचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांची ऐतिहासिक बगाड यात्रा. मोठ्या बापाची खिल्लार बैल आता झुकलेली आहे. या फेरीला खरोखर दुराळा झालाय. बैल कुणाची आहेत काय सांगते? आमच्या तानाजी काकांचे. आता काय सांगताल यंदा बैलांनी कसं काम केलंय बगाडात? बैलांनी एक नंबरचं काम केलंय. सलग 2 वर्ष बैलांनी 2 बैलांना गाडा काढलाय. बैलावर फेरी काढायला आम्हाला माणसं उतरायला लागत नाहीत बगाडावर. ही परंपरा नेमकी कशी चालू झाली? आख्यायिकानुसार कामेरीच्या या बगाड यात्रेचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. असे मानले जाते की प्राचीन काळी जेव्हा गावावर दुष्काळ किंवा रोगराईसारखी नैसर्गिक संकटे येत तेव्हा ग्रामस्थ ग्रामदैवताला साकडे घालत गावावरचे संकट दूर व्हावे म्हणून देवाला बगाड अर्पण करण्याचा नवस केला जाईल. श्रद्धेच्या बळावर जेव्हा गावाची संकटातून मुक्तता झाली तेव्हापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही बगाड यात्रा सुरू झाली. हे भक्तांच्या अढळ विश्वासाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. आज ही केवळ एक परंपरा नसून कामेरीच्या एकतेचा आणि अस्मितेचा सोहळा बनली आहे. जोरात काम केले तुम्ही बघू शकता. आणि गावाला मिशन प्रेमीची फेरी बघण्यासाठी बोर्ड असते. दरवर्षी पेक्षा कसं काम केलंय बैलांनी? काय बैलांना आज उत्कृष्ट काम केलंय. आजपर्यंत या गावात 2 बैलांनी बगाड ओढलं पण टेबल फेरी कोणी काढली ते आता आम्ही आता काढणार आहे. जेव्हा बगाडाची फेरी निघते तेव्हा प्रत्येक कामेरीकरांच्या मुखात एकच नाव असतं आणि अवघं गाव भैरवनाथाच्या नावाने चांग बघत जयघोषात न्हावून निघतं. बैलांची आपल्या खासियत सांगायचं म्हणलं तर काय सांग? बैल घरचे असून आवडे जवळ पाणी द्यायला लागलं पण दोन्ही संगत पाणी देतात. होय, पाणी देत नाही. गेले 10 वर्ष झालं बैल बगाडावरती तिथं. शेकडो वर्षाची परंपरा, श्रद्धेचा हा अथांग महासागर. बैल एवढी पाळण्यामागे काय कारण आहे सांगा? बैल शेतीची कामं असतात ना, हे आमचं बगाड असते. पालखी जमान पोलीस पाटील भावकीला, पाटील भावकी. आजचा दिवस म्हणजे तुमच्यासाठी काय? आज बैलांचा खास दिवस म्हणायचा. बैलांची आणि माणसांची हौस. मोठं बगाड बघितलं पण ह्या बगाडाविषयी काय सांगशील? म्हणजे काय प्रथा आहे? ती बगाड आणि ही बगाड एकच असं आहे. ती बगाड खरं मोठ्या माणसांचं असतं. बारक्या मुलांना सहभागी व्हायला येत नाही त्यामुळे आम्ही बारकी मुलं खुश होण्यासाठी बारक्या बगाड तयार करतो. प्रत्येक गलीत एक वेग असतं. मला थोडीशी कामेरी बगाडा यात्रेबद्दल थोडक्यात माहिती द्या. कामेरीचे साधारणतः 200 वर्षापूर्वीच हे बगाड चालू झालेलं आहे. पूर्वी लाकडी गाडा
त्याला तोरण्या होत्या, म्हणजे दोरीच्या तोरण्या होत्या आणि दगडी चाकं होते. त्यामध्ये बदल होऊन आता लाकडी चाकं आणि लोखंडी तोरण्या केलेल्या आहेत. आणि शिडाची उंची त्यावेळी 52 फूट होती साधारण, ते आता ते 30 ते 35 फूट करण्यात आले आहे. बगाड जेव्हा आकाशाला गवसणी घालतं तेव्हा भक्ती आणि साहसाचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो. काम केलं तुमच्या भाऊ? यावर्षी एक नंबर म्हणजे असे चांगल्या पद्धतीने फेरी निघालेले आहेत. म्हणजे कुठं बैलांची दुखापत वगैरे काही सकट झालेली नाही. एक नंबर फेऱ्या निघत आहेत बैलांची. बैलांची खासियत सांगायचं म्हटलं तर काय सांगताल सर? पळा बैल शक्यतो चालत नाही बगाडासाठी. या बगाडाचा प्रवास भैरवनाथाच्या देवळापासून मारुतीच्या देवळापर्यंत परत पाठीमागे भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत येते. तिथे त्या फेरीची बैल सोडली जातात. परत दुसऱ्या बैल जोड्या दुसऱ्या फेरीसाठी झुकल्या जातात. बगाडाच्या फेऱ्या दिवसभरात 25 ते 30 होतात. सकाळी 10:30 वाजता फेऱ्या चालू होतात. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत बगाडाच्या फेऱ्या चालू असतात. इतर बगाडी यात्रेपेक्षा कामेरी बगाडी यात्रा काय वेगळे पण सांगतात? आपण बगाडच म्हणलं का बौद्धांचं बगाड प्रामुख्यानं महाराष्ट्रात नाव आहे बौद्धांच्या बगाडाचं. ते बगाड एखाद्या रानातनं नेलं जातं, ओरातनं नेलं जातं. आज आपलं बगाड ही जवळजवळ 200 वर्ष झाली आपले इथले बगाड आहे चालू. ते बगाड पूर्णतः रस्त्यावरून जातं. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, संस्कृतीचा हा सोहळा 2026 ची ही अविस्मरणीय कामेरी बगाड यात्रा. भावांनो, तुम्ही बघितलं असेल अतिशय उत्साहात कामेरीची बगाड यात्रा संपन्न झाली. मला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.